तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो जबरदस्त मालिका तर चालूच आहे आणि आपण तर पाहतोय की दिवसेंदिवस या मालिकेचे इंटरेस्टिंग एपिसोड रिलीज होत चाललेले आहेत. आता मात्र अचानकपणे झालेल्या हल्ल्यामध्ये राकेश टोटली अडकला जाणार आहे प्रेक्षकांनो. हो, खूप जबरदस्त ट्रॅक आलेला आहे. राकेशची एक चुकी त्याच्यावरती भारी पडले आणि ती चुकी म्हणजे रियाच्या घरातून दागिने चोरणे. जबरदस्त प्रोमो आउट झालाय. रिया काही साधीसुधी मुलगी नाहीये की शलाकासारखी गप्प बसेल, अंजलीसारखी मूर्ख बनेल. रिया म्हणजे एक बनेल मुलगी आहे आणि तिला फसवणं राकेशला जबरदस्त महागात पडणार आहे. रियाने त्याचा आता कच्चा चिठ्ठा तर सगळा खुललेलाच आहे. पण रियाने या सगळ्यामध्ये त्याला अशी काही वाट लावले की आता प्रेक्षकांनो सगळ्यांच्या समोर सत्य येत. तो रियाच्या सोबत कशा लफड्यामध्ये होता आणि रियाला मुळातच माहित नाही की त्याचं लग्न झालेलं आहे. सगळा प्रकार काय घडलाय, दागिने चोरणं त्याला कितपत महागात पडले पाहू. आजच्या भागात तर पाहिलं, दागिने चोरी करता करता सर्वेश करत आता रियाने त्याला बोलवले. म्हणजे हा हजारो राकेश, राजेश, सर्वेश अशा अनेक हजारो नावांनी हा वावरत आहे आणि सर्वेश नाव रियासाठीचं. आणि रियाला तो आता सांगतोय एवढं काय तुझं प्रेम उतू चाललंय, आणि ती मात्र त्याच्या सौंदर्याच्या प्रेमातच पडून गेलेली आहे. आणि त्यानंतर तो विचार करतोय ही माझ्या प्रेमात आहे, तोचपर्यंत फायदा करून घ्यायला पाहिजे. मी जर का दागिने चोरले तर मात्र हिला माझ्यावरती संशय पण येणार नाहीये आणि त्यामुळे आता तर पैसे तर ही देतेच आहे, पण दागिने चोरून आता पुढची पण सोय करून ठेवतो. कुणाला काय कळणार आहे, असं म्हणत त्याने तिच्या कपाटातल्या दागिन्यांना हात घातलाय. प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत इकडे रिया त्याच्या प्रेमात होती आणि आता तो आपल्याला फसवत नाहीये अशा विचारामुळे ती आता शांत होती. पण आता रिया नक्की काय करणार ते मात्र त्याला माहित नाहीये. बरं, हे सगळं चालू असताना मग आता तो ते दागिने चोरतो. दागिने चोरून आता तिकडून तो निघालेला आहे. निघताना तो रियाकडे पाहतो आणि किती मूर्ख मुलगी आहे, पैसा आलाय म्हणून काडी मात्र अक्कल नाहीये. आणि रिया मात्र सर्वेश असं करत बसले. सर्वेश तिकडून म्हणजेच राकेश तिकडून पैसे घेऊन निघालेला आहे आणि पैसे घेऊन ज्या वेळेला राकेश आता निघालाय, रियाला सकाळी जागाले. पाहते तर काय, कपाट उघडं, कपाटामध्ये दागिने गायब आहेत. असे कुठे गेले दागिने? ती सर्वेशला म्हणजेच राजेशला कॉल करायचा प्रयत्न करतेय, पण आता तो कॉल उचलत नाहीये. मग मात्र ती आता चांगलीच पेटून उठले. सर्वेश, हे माझ्यासोबत तू चांगलं केलं नाहीस, तू मला फसवलंस. तू बघच आता या रियाला फसवण्याची काय चुकी असते ती, कारण ती फोन करतेय तर तो फोन उचलत नाहीये. प्रेक्षकांनो, तो इकडे आता वल्लरीचा फोन आलेला आहे राकेशला. ती राकेशला सांगायला लागते, खरं तर मला तुमच्या आता मदतीची गरज आहे. मी खरं सांगू का, तर आता तुम्ही मला काही पैसे देऊ शकाल का? राकेश विचार करतो, आले नाही पैसे तर आले भीक मागायला. ती सांगते, मी तुम्हाला त्या पैशाचे डबल पैसे देईन. सध्या मला 25 लाखाची गरज आहे, पण माझ्याकडे पैसे आले ना की मी तुम्हाला 50 लाख रुपये देईन. असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो की माझ्याकडे पैसे तर नाहीयेत, पण काही दागिने आहेत. ते दागिने जर का गहाण टाकलेत ना, तर कदाचित मी आता तुम्हाला मदत करू शकतो. मग काय, मग मात्र ती सांगायला लागते, ठीक आहे, द्या दागिने. आणि जे दागिने रियाकडून चोरून आणण्यात आलेले आहेत ना, ते दागिने आता मात्र तो तिला देतोय, तिला विकण्यासाठी, किंवा गहाण टाका आणि नंतर मला परत द्या. ती सांगते, काळजीच करू नका, हे दागिने आणि वरती आणखीन 25 लाख रुपये मी तुम्हाला देईन. असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो, ठीक आहे, मग घ्या हे दागिने. दागिने रियाचे, ह्याने तिला उसने मिळेल, वरती 25 हा कमवणार. म्हणून आता तिने ते दागिने घेतलेत. ते दागिने घेऊन आता इकडे वल्लरी तिचं काम करणार आहे, कारण आपण पाहिलं की आता अर्णवचे काका ज्यांनी आता हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे, त्यांनी आता वल्लरीकडे 25 लाखाची मागणी केली, म्हणून वल्लरी ते दागिने घेऊन जाते. प्रेक्षकांनो, हे सगळं होत असताना अचानकपणे अर्णवला कॉल आलेला आहे आणि तो अर्णवला आता मात्र ते वॉचमन सांगत आहेत की सर, अहो ना, इकडे एक रिया नावाची मुलगी आलेली आहे आणि ती आता सर्वेश म्हणत राजेशचा फोटो दाखवत फिरत आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगतो, काय काय बोलताय तुम्ही, कशाबद्दल बोलताय? आणि त्यावरती तो सांगतोय, हो, ती सांगते की या माणसाने मला फसवलंय, माझा वापर केलाय आणि मला लग्न करण्याचं वचन दिलंय आणि आता इकडे निघून आलेला आहे आणि मला या सगळ्यामध्ये अडकवतोय, तर त्याला मला भेटायचं आहे. असं म्हणत ती बाई इकडे आले. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, अर्णव थांबा,
मी तिकडे येतोय, त्या मुलीला तुम्ही जरा वेळ तिथे होल्ड करून ठेवा. असं म्हटल्यावरती मग आता वॉचमन म्हणतात, आणि तुम्ही काय करा माहितीये का, तिला ताईला भेटू देऊ नका. कसं आहे ना, ताईला जर का ती भेटली ना, तर उगाचच मोठा गोंधळ होईल आणि आता ताईची तब्येत नाजूक आहे. असं म्हटल्यावरती तो फोन ठेवतो. ईश्वरी म्हणते, काय झालं? त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्णव, काही नाही. त्यानं राजेशनी काय काय करून ठेवले माहित नाहीये. एक कोणीतरी रिया नावाची मुलगी आले, सर्वेश सर्वेश म्हणत त्याला शोधत आहे. मला तर खरंच काही कळतच नाहीये. यावरती मग आता ईश्वरी सांगते, हे बघा, हीच संधी आहे. ती कोण मुलगी आहे, तो तिला पण शलाकाच्या प्रमाणे तो तिला सुद्धा फसवत असू शकतो. आणि म्हणूनच म्हणूनच मला असं वाटतंय की आपण आता ह्याच संधीचा हे करत तिचं खरं रूप समोर आणूया त्याचं. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, मला या सगळ्यापेक्षा जास्त महत्वाचं वाटतंय ते म्हणजे ताईची तब्येत, आणि म्हणून म्हणून आता आधी आपण तिकडे जाऊया, ताईला सांभाळूया. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो तो आता तिकडून निघालाय. आणि आता ईश्वरी सांगायला लागते, आपण हे सगळं सगळं आता अशा पद्धतीने करायचं की ताईंना त्रास न होता सत्य समोर आलं पाहिजे. हीच त्या राकेशची शिक्षा असेल. हे दोघं जण जायला निघालेत. अर्णव गाडी काढतोय. तोपर्यंत इकडे आता सुप्रिया आली. आणि सुप्रियाने आपण पाहिलं की आता स्केच तर काढण्यासाठी त्या माणसाला सांगितलं होतं, पण आता ती स्केच घेणार, तर स्केच तिकडून गायब झालेला आहे. आता आपण पाहिलं आजच्या प्रोमोमध्ये की हे स्केच कुणी गायब केले. म्हणून आता सुप्रिया इकडे ईश्वरीला सांगायला आलेली आहे, अगं ते स्केच आर्टिस्टच्या इथून स्केचच गायब झाले. ईश्वरी म्हणते, आई काय बोलतेस तू? यावरती ती सांगते, अगं हो, म्हणजे मी खरं तर ते स्केच घेऊन येणारच होते, पण ज्या वेळेला अर्धवट स्केच झालं होतं, मी त्यांना म्हटलं की तुम्ही पूर्ण करा ते स्केच आणि मी येते, पण मी जाण्याच्या ऐवजी ते स्केच गायब झालं. यावरती ती सांगते, आई हे साधीसुधी गोष्ट नाहीये, कुणीतरी आहे तुझ्या मागावरती, म्हणजे कदाचित ती बाई पण असू शकते. यावरती ती म्हणते, काय बोलतेस तू? यावरती ईश्वरी सांगायला लागते, आई मी आता सध्या तरी जरा ना दुसऱ्या कामासाठी जाते, आल्यावरती बोलूया का आपण निवांत? असं म्हणत ती सुप्रियाला बाय करून निघते. इकडे तोपर्यंत आपण तर पाहिले, जे पैसे आता तिला दिलेले आहेत राजेशने, वल्लरीला दागिने, ते दागिने विकून जे पैसे आले, त्या पैशांच्या वरती आता तिने त्या स्केच आर्टिस्ट कडून ते स्केच हिसकावून घेतले, किंवा त्याला खूप सारे पैसे देऊन ते स्केच काढून घेतलेलं आहे. प्रेक्षकांनो, हे सगळं झाल्यावरती ती आता ते स्केच फाडून टाकते. आणि मला अडकवण्याचा कोणताही प्रयत्न जर का केलात, तर तो प्रयत्न पूर्णपणे पूर्णपणे आता इकडे फेल ठरणार आहे असं म्हणते. आणि ते स्केच फाडून टाकते. प्रेक्षकांनो, तोपर्यंत रिया आता सर्वेश सर्वेश म्हणत आता चाललेली आहे. आणि सर्वेश सर्वच म्हणत ती शोधत असताना अचानकपणे तिकडे आता मात्र अंजली आलेली आहे. आणि ती अंजलीला विचारते की सर्वेशला पाहिलं का तुम्ही? आणि त्यावरती मग आता लगेचच ती म्हणते, सर्वेश? कोण सर्वेश? असं म्हटल्यावरती लगेचच आता मात्र ती फोटो दाखवते की हा सर्वेश. यावरती ती सांगते, हा सर्वेश नाहीये, हा तर राजेश आहे, माझा नवरा. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो खूपच मोठा धक्का बसलाय रियाला. म्हणजे हा डबल गेम खेळतोय? नक्की हा तुमचा मुलगा आहे? म्हणजे आता ह्याचं खरंच लग्न झालंय? यावरती ती सांगते, हो, हा माझा नवरा आहे, हा सर्वेश कसा असू शकतो? असं म्हटल्यावरती मग मात्र आता ती पेटून उठले. तोपर्यंत धूम धडाक्यात अर्णव आणि ईश्वरी तिकडे पोहोचलेले आहेत, ते पण पोलिसांना घेऊन. आणि आता रिया पण तिकडे पोहोचलेली आहे. प्रेक्षकांनो, पोलीस आल्यावरती मग आता ते सांगायला लागतात, काय झालंय? आणि रियाने येतानाच कंप्लेंट नोंदवले. रिया सांगते, हा सर्वेश, या सर्वेशने आता मात्र माझे पैसे दागिने चोरून निघालाय. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सर्वेश म्हणतो, नाही. रिया म्हणते, हो, हायवे माझ्यासोबत नाटक केलं. मला आता या सगळ्यामध्ये यांनी सांगितलं आई आजारी आहे, माझ्यासोबत रात्री 2 घालवल्या, आणि त्यानंतर मग आता मला बर्बाद करून इकडे आलाय, त्याचं लग्न झालंय, मला अजिबात काहीच माहिती नव्हतं. असं म्हटल्यावर ती प्रेक्षकांनो आता मात्र ती याची कॉलर पकडते. तितक्यात ईश्वरी पाहते तर अंजली पण आलेली आहे. अंजली म्हणते, का का माझी इतकी मोठी फसवणूक झालेली आहे? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, नाही नाही, काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे, आणि काहीतरी गोष्टी आता घडालेल्या आहेत.
कुठलं तरी काहीतरी चुकतंय. ती सांगते काही चुकत नाहीये. हा 2 रात्री माझ्याकडे होता आणि 2 रात्री आल्यावरती यांनी आता ताबडतोब माझ्याकडून दागिने चोरून घेतलेले आहेत. प्रेक्षकांनो, एक-एक करत असतानाच आता इकडे लगेचच मामांनी वल्लरीच्या इथून ते दागिने काढलेत आणि हो, जावईबापूंनी हेच दागिने दिले होते. प्रेक्षकांनो, आता मात्र खूपच मोठा गहजप झालाय आणि आता या अर्णव आणि ईश्वरीमुळे किंवा ह्या रियामुळे म्हणा, तर आता राकेश एक्सपोज झालाय.